नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 वार गुरुवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। यशाची साथ सोडू नका, कारण यश हे कठीण परिश्रमाच्या मागे लपलेलं असते। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। प्रेमाच्या नात्याने सुरू झालेली ओळख शेवटी रक्तरंजिश शेवटावर आली। पतीचा अडथळा दूर करण्यासाठी पत्नीनंच प्रियकराच्या मदतीनं काटा काढला। अमरावती जिल्ह्यातील बडनेरा परिसरात घडलेला हा धक्कादायक प्रकार आता संपूर्ण जिल्ह्याला हादरून सोडतो आहे। केवळ 8 तासाच्या आत गुन्हे शाखेच्या पथकाने हत्येचा गूढ उकलला आहे। पाहूया या अनैतिक प्रेमातून जन्मलेल्या या घटनेची संपूर्ण कहाणी। 12 नोव्हेंबर 2025 बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हनुमानगडी ते भानखेडा रोडवरील जंगल परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला। मृताच्या डोक्यावर मोठ्या दगडाने वार करण्यात आला होता आणि चेहरा ओळखून येईल असा चेंदामेंदा केला होता। तपासाची दिशा मिळाली ती मृतदेहाजवळ ठेवलेल्या पॅशन प्रो मोटरसायकलवरून। वाहनाच्या तपासातून समोर आलं की ही मोटरसायकल प्रमोद बकाराम भलावी, वय वर्ष 42, राहणार कार्ला, तालुका चांदूर रेल्वे, सध्या अंजनगाव बारी येथे राहणारा याच्याच नावावर होती। प्रमोद काही दिवसांपासून बेपत्ता असल्याचं लक्षात आलं आणि चौकशीसाठी त्याची पत्नी छाया भलावी हिला पोलिसांनी विचारणा केली। ती उडवाउडवीची उत्तरे देत होती, त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला। गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासातून समोर आलं की छाया हिचे विश्वांबर दिगंबर मांजरे, वय 39, राहणार विश्वी, जिल्हा बुलढाणा या इसमासोबत अनैतिक संबंध होते। गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या पथकाने तातडीने कारवाई करून 13 नोव्हेंबरच्या पहाटे 4 वाजता विश्वांबरला अटक केली। चौकशीत त्याने या कटाची कबुली दिली। 10 नोव्हेंबरच्या रात्री प्रमोद याला लघवीचा बहाणा करून जंगलात नेण्यात आलं। तिथे कोयत्याने वार करून त्याला संपविले आणि पुरावे नष्ट करण्यासाठी दगड घालून चेहरा विद्रूप केला। घटनास्थळी लपवलेला कोयता जप्त करण्यात आला आहे। घटनेत वापरलेली दुसरी मोटरसायकल हिरो MH28 NB 1399 शोधून हस्तगत करण्याचे काम सुरू आहे। छाया भलावी हिला देखील पोलिसांनी चौकशी दरम्यान अटक केली असून दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हे शाखेने केवळ 8 तासात अज्ञात मृतदेहाचा शोध लावून अत्यंत कौशल्याने प्रकरण उघडकीस आणले आहे। काल 12/11/25 रोजी सायंकाळी 6 वाजता भानखेडा गावाचे पोलीस पाटील यांनी आम्हाला कळवलं की एक माणूस मय स्थितीत पडलेला आहे जंगलामध्ये हनुमानगडीजवळ। तत्काळ आम्ही तिथे गेलो। तिथे गेलो, लक्षात आलं की त्याला मारलेलं आहे। त्याच्या डोक्यावर शेजारी दगड पडलेले, ते रक्त गेलेलं आहे, त्याच्यातून मयत झाला। त्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करून त्याच्यामध्ये तपास केला। तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे, मृतकाची जी पत्नी आहे छाया भलावे, वय 33 वर्ष, हिचा प्रियकर विश्वंबर मांजरे, राहणार बुलढाणा, या दोघांनी मिळून त्याला दिनांक 10/11/12 रोजी तिथं नेऊन मारलेलं होतं
आणि नंतर ते अंजनगाव बारी येथे गेले होते आणि काल रोजी त्यांनी बडनेरा पोलीस स्टेशनचे मिसिंगसुद्धा त्याच्या पत्नीने दाखल केली होती. सदर गुन्हा आम्ही तत्काळ मान्य अमरावती शहराचे पोलीस आयुक्त श्री चावरे साहेब, तसेच पोलीस उपायुक्त गणेश शिंदे साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुणकर साहेब यांच्या मार्गदर्शनात, तसेच क्राईमच्या टीमने सुद्धा आम्हाला सहकार्य केलं. त्यांनी सुद्धा दुसरा आरोपी बुलढाण्यावरून आणला आणि हा थोडासा अवघड गुन्हा आम्ही उघडकीस आणलेला आहे. अनैतिक संबंधातून हा खुनाचा गुन्हा घडलेला आहे. त्याच्या पत्नीला हा त्रास देतो मृतक, असं त्याने त्याच्या प्रियकराला सांगितलं होतं आणि प्रियकरांनी म्हणून या दोघांनी मिळून त्याला मारलेलं आहे. अमरावती शहरात इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचे फलक लागल्याने राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या फलकाविरोधात भाजप चांगलेच आक्रमक झाले असून 13 नोव्हेंबर रोजी भाजप नेत्यांनी थेट पोलीस आयुक्तालय गाठत आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाने लव जिहाद आणि जिहादी रॅकेटच्या मुद्द्यावरनं आता अमरावतीतील राजकारण पेटले आहे. या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठे जोडले गेले आहेत आणि भाजपच्या या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासन काय पाऊल उचलणार, पाहूया या घटनेचा सविस्तर वृत्तांत. महाराष्ट्रातील अमरावती शहरात सध्या एक धार्मिक फलक वादाचा केंद्रबिंदू ठरलाय. अमरावती शहरातील मुख्य चौकांमध्ये इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचे फलक लावण्यात आले. या फलकावर विचारा इस्लामाविषयी असा संदेश आहे. हे फलक लागल्याचे समजताच भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. गुरुवार 13 नोव्हेंबर रोजी भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी थेट अमरावती पोलीस आयुक्तालयावर धडक दिली. भाजपच्या या आक्रमक शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आपला संताप व्यक्त केला. खासदार बोंडे यांनी थेट प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. साहेब, मी फोन केल्यानंतर मी पहिल्यांदा त्या नंबरवर फोन केला. मी तिकडून आलो बरोबरून, मला ते पोस्टर दिसलं गाडीतून पोस्टर दिसलं. म्हटलं हे काय नाटक सुरू झालं की कोणी नाव नाही ना, फोटो नाही. समजा जर का एखादा मौलवी आहे त्याने स्वतःचा फोटो टाकला असता तिथे मान्य केलं असतं. अमरावती मधला एखादा अहमद महम्मद त्याचं नाव असतं, मान्य केलं असतं. सदरचा व्यक्ती स्थानिक आहे, आम्हाला त्याच्याबद्दल माहिती आहे, त्याचं काय आहे त्याचा आम्ही तपासतो, आम्हाला माहिती आहे. काश्मीरमध्ये असेच पोस्टर लागले, NIA तपास केला तर स्फोटक सापडलं 3000 किलो RDA. काही त्याच्यापासून शिकाल गेले. आपला कन्सर्न आहे साहेब, मला नाही वाटत. इत्यंभूत माहिती आहे. पोलीस आयुक्त इत्यंभूत माहिती ठेवतात. त्यांना तुम्हाला मला माहिती, कोणाला स्टॉक किती येतो ते त्यांना माहिती आहे पोलीस आयुक्तांना, पण त्यांना पोस्टर लावलेलं माहित नाही. आय लो मोहम्मदचे पोस्टर त्यांना माहित नाही. आज 13 नोव्हेंबर आहे, त्या घटनेला 4 वर्ष झाले. 12 नोव्हेंबरच्या काय अमरावती बॉम्बर ठेवण्याचा कार्यक्रम चालू आहे, HM करायचा का अमरावतीमध्ये त्यांना पुन्हा अशा कशा दर आठवड्याला पोस्टर्स लागून झाले. पोलीस यंत्रणा या विषयांकडे लक्ष देत नाही. पोलीस यंत्रणा भलत्याच विषयांमध्ये दंग आहे. बाहेरचे किती लोक आलेले आहेत शिंदे साहेब, हे बघा बाहेरचे किती लोक आलेले आहे. आता त्या पिरियड समय आल्यानंतर दाखल्याचं मिळालं, त्याच्यावर तुम्ही फौजदारी दाखला आता दाखल केला, पण बाहेरचे किती लोक आलेले आहे याचं काहीच तुमच्याजवळ रेकॉर्ड राहत. बोंडे साहेब बोलले चित्रा चौक, सरोज चौक नावांसहित सांगतो आम्ही, आकड्यांसहित सांगतो. मग काय कोतवालीचा ठाणेदार फक्त कमिशन जमा करायसाठी आहे साहेब? आपल्या माहितीसाठी सांगतो, गेले 2 दिवस विशेषतः आम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमा विशेषतः सुरक्षेच्या दृष्टीने राबवलेल्या आहेत. फक्त काय ते सगळं आम्ही याच्यात करत असतो, सगळं पब्लिक करत आम्हाला. भाजपने या फलकांमागील जिहादी रॅकेट उद्ध्वस्त करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून राष्ट्रविघातक शक्तींशी जोडलेल्या धाग्यांचा तपास करावा अशी मागणी केली जात आहे. भाजपच्या या आक्रमक भूमिकेमुळे अमरावती शहरात धार्मिक आणि राजकीय तणाव वाढला आहे. आता पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करतं याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. अमरावती शहर ज्वालामुखीच्या तोंडावर वसलेलं आहे. कारण इथे उमेश कोले यांचं हत्याकांड झालं,
2022मध्ये रजा अकादमीचा मोठा मोर्चा निघाला. त्यांनी नास धूस लोकांच्या घरामध्ये घुसले. आता काही दिवसाच्या अगोदर आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर लावले आणि तेही सगळ्या ठिकाणी की अमरावतीमध्ये अशांतता पसरवायची. आणि काल पंचवटी चौक जिथे सर्व महाविद्यालयाचे विद्यार्थी राहतात, युवक युवती राहतात, त्या ठिकाणी विचारा इस्लामबद्दल आणि त्याखाली टोल फ्री नंबर लिहिण्यात आला आणि छोट्याशा कंसामध्ये इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर IIC, फक्त IIC एवढं लिहिण्यात आलं. पण हे कोणाच्या परवानगीनं लावलं नाही, कोणाचं स्वतःचं नाव दिलं नाही, कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही. आणि म्हणून आम्ही पोलिसांकडे आलो की हे मोठं रॅकेट आहे, युवकांना युवतींना इस्लाममध्ये ओढण्याचं, प्रचार करण्याचं आणि या माध्यमातून जिहादी टोळी निर्माण करण्याचं, लव जिहाद निर्माण करण्याचं. आणि हे रॅकेट उद्ध्वस्त झालं पाहिजे. काल मी त्या टोल फ्री नंबरवर फोन लावल्यानंतर तो फोन चेन्नईला लागला, तो माझ्याशी बोलला. हैदराबादला लागला, हैदराबादवाला बोलला आणि त्यांनी सांगितलं की मला माहीत नाही की कोण आमचा मुख्य आहे, परंतु सगळ्या ठिकाणी सगळ्या शहरात आमचे लोक आहे. एका पोलीस कॉन्स्टेबलच्या समोर ते पोस्टर लावलं आणि लावणाऱ्यांनी सांगितलं की एका मौलवीनी सांगितलं. आणि म्हणून याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे. या माध्यमातून याचे धागे दोरे सगळ्या अवैध धंद्याशी, राष्ट्रविघातक शक्तीशी जुडलेले आहे. आणि म्हणून पोलिसांनी यावर कारवाई करण्यात यावी यासाठी कमिशनर ऑफ पोलीसकडे आम्ही सगळेजण आलो. अनेक ठिकाणी MD, त्याचप्रमाणे गुटखा, त्याचप्रमाणे गाईची कत्तल अशा गोष्टीला सुद्धा याच रॅकेटमध्ये असल्यामुळे यावर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी केली. फौजदारी कारवाई आणि त्या ठाणेदारावर सुद्धा कारवाई ज्यांनी दुर्लक्ष केलं त्याबद्दल. अमरावती शहरात गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ठिकाणी विचारा इस्लामिक विषय असा मोठा फलक लावण्यात आला आहे. या फलकावर एक टोल फ्री क्रमांक देण्यात आला असून जो कोणी इस्लाम धर्माविषयी अधिक जाणून घेऊ इच्छित असेल त्यांनी या क्रमांकावर संपर्क साधावा असा संदेश या फलकावर देण्यात आला आहे. मात्र या फलकावरून शहरात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काही नागरिकांनी या विषयाला धार्मिक दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला तर काहींनी हा समाजात संभ्रम निर्माण करणारा प्रकार असल्याचीही प्रतिक्रिया दिली आहे. या संपूर्ण प्रकरणावर मुस्लिम लीगचे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक इम्रान अशरफी यांनी स्पष्ट केले आहे की हा कोणत्याही जाती धर्माविरुद्धचा विषय नाही. इस्लाम धर्माविषयी गैरसमज दूर करण्याकरिता आणि नागरिकांना योग्य माहिती मिळावी म्हणूनच हा उपक्रम राबविण्यात आला आहे. तसेच पोलिसांची रितसर परवानगी घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. भारतीय संविधान की धारा 25 ये कहती है हर किसी को अपने धर्म पे चलने का, उसका प्रचार प्रसार करने का पूरा अधिकार है. रहा सवाल कि जैसे देश भर के अंदर जो माहौल आज चल रहा है, इसके ऊपर जमात इस्लामी की IIC एक संगठन ने एक ऐसा बैनर लॉन्च किया है कि जिसमें उन्होंने एक टोल फ्री नंबर दिया है कि इस्लाम के बारे में अगर किसी को माहिती लेना है, पूछना है, उसके अच्छे पहलू बुरे पहलू जो लोगों के मनों में आते हैं वो इस्लाम के बारे में पूछने के लिए उन्होंने टोल फ्री नंबर दिया है. उसमें वो माहिती देना चाहते हैं कि इस्लाम में क्या बात है. आज देखा जा रहा है पूरी दुनिया के अंदर कि इस्लाम के विरोध में एक नेगेटिव माइंड पूरे देश, पूरी दुनिया के अंदर एंटी मुस्लिमों के ज़रिए ये फैलाया जा रहा है कि इस्लाम जो है वो जो मज़हब है उसमें बहुत सारी अलग अलग बातें हैं. वो जो बताया जा रहा है उसी को वो करने के लिए, उसी का जवाब देने के लिए ऐसे टोल फ्री नंबर दिए जाते हैं. अब ये बात यह है कि आज इस बैनर के ऊपर जो लिखा है इसमें कोई अलग चीज़ नहीं लिखी हुई है. और ये जो बैनर लगा है ये गाड़गेनगर पुलिस स्टेशन की परमिशन, महानगर पालिका की परमिशन से लगा है. अगर इसमें कुछ ऐसा लगता था तो पुलिस प्रशासन उसको परमिशन नहीं करता था, महानगर पालिका परमिशन नहीं करता था. मगर उसके बावजूद भी जब लोगों का लग रहा है कि इसमें विरोध हो रहा है तो उन लोगों ने बैनर खोल लिया है. मैं भी शहरवासियों से ये अपील करना चाहता हूँ कि इस्लाम के बारे में अगर कोई लोग गलत अफवाह फैला रहे हैं तो आप लोग इस कॉल सेंटर पर पूछ सकते हैं
और ये मामला कोई धर्मांतरण का नहीं है, किसी को जबरदस्ती धर्म परिवर्तन करवाना नहीं है, कोई धर्म के लालच देना नहीं है, बल्कि ये अपने इस्लाम का जो सही मामला है, सही बात है, लोगों तक के जाना चाहिए। इसके लिए एक टोल फ्री नंबर दिया गया है। शहर वासियों से मैं अपील करता हूँ कि इसको कोई भी निगेटिव ना लेते हुए इस शहर का जो 2022 के बाद में जो माहौल, यहाँ का जो शांति प्रिय माहौल बना है, उसको बरकरार रखना है। हिंदू मुस्लिम एक साथ में रहना चाहिए, हम सब भाई भाई है और साथ में चलना चाहिए। मैं चाहता हूँ कि शहरवासियों से अपील करना चाहता हूँ कि इसको कोई निगेटिव ना ले। या दरम्यान अधिवक्ता शोहेब खान यांनीही कायद्याच्या चौकटीत राहून हा उपक्रम योग्य असल्याचे सांगितले। बैनर का जब मैंने पढ़ा तो उस पर लिखा था विचारा इस्लाम विषयी। मतलब ये है कि आपको अगर इस्लाम के बारे में कोई जानकारी हासिल करना है, और उसके नीचे एक टोल फ्री नंबर था, आप इस नंबर पर पूछ सकते हैं। और ख़ास बात ये है कि ये जो बैनर लगाया हुआ है ये इस्लामिक इंफॉर्मेशन सेंटर IIC करके कोई संगठन है, उनकी तरफ से ये बैनर लगाया हुआ है। और इसके पीछे इनका उद्देश्य ये है कि जैसे कि इस्लाम जो है, इस्लाम धर्म जो है, ये हिंसा वाला धर्म नहीं है, अहिंसा वाला धर्म है ये। और ये जो कहीं दुनिया के अंदर बोलिए या हमारे देश के अंदर कभी कभी नाम आ जाते हैं, तो उसमें मुसलमान होने की वजह से इस्लाम को बदनाम करने की कोशिश होती है। तो ये एक ज़रिया है कि भाई आप जानिए इस्लाम को, आखिर इस्लाम है क्या। उसमें कहीं पर भी ये लिखा नहीं है बैनर के अंदर, ऐसा कोई ऑब्जेक्शनेबल कोई लिखा हुआ मुझे तो नहीं समझता कि इसमें कोई ऑब्जेक्शनेबल कोई चीज़ लिखी है। और रहा सवाल ये IIC जो है, मैं अक्सर अखबारों के माध्यम से बोलिए या सोशल मीडिया पर मैं देखते रहता हूँ, ये ज़ातिय सलोखा के भी प्रोग्राम रखते हैं। ये इनकी एक मस्जिद है जो वाहिदत नगर करके, वहाँ पर एक इनकी मस्जिद है, मस्जिद तौहीद। तो वहाँ पर अक्सर ये प्रोग्राम्स लेते हैं, गैर मुस्लिम लोगों को वहाँ पर इनवाइट करते हैं और उनको वहाँ मस्जिद में बुलाकर उनके सामने बाकायदा नमाज वगैरह पढ़ते हैं और उनको ये बताने की कोशिश करते हैं कि मस्जिद में आखिर क्या होता है। और मैं अक्सर देखता हूँ अखबारों में और सोशल मीडिया पर कि काफ़ी लोग उसके अंदर जाते हैं और उनके प्रोग्राम की सराहना करते हैं। तो ये असल में कैसा हो गया आजकल, अब जैसे बीच में एक पोस्टर चल रहा था आई लव मोहम्मद। अब मुझे बताइए, उसके अंदर मैं मुसलमान हूँ, जाहिर सी बात है मैं, हमारे जो नबी है, हमारे जो पैगम्बर है, मुझे उनसे मोहब्बत है। अगर मैं दिल से भी चाहूँ और अगर मैं लिख कर भी बताऊँ तो उसमें क्या गुनाह है। मैं तो मेरे जो पैगम्बर है मैं उनके बारे में बोल रहा हूँ कि आई लव मोहम्मद। उसके नीचे कहाँ लिखा है कि भाई आप लोग भी उनसे मोहब्बत करो। तो जब ये यानी इस तरह के बैनर भी अगर लग रहे हैं शहर के अंदर, तो उसका एक इशू बनाया जा रहा है और उसको क्योंकि अभी इलेक्शंस है महानगर पालिका के, तो एक मुद्दा बनाने की कोशिश की जा रही है। बाकी इसके पीछे और कोई मकसद नहीं है। और मैं आपको एक बात बताना चाहूँगा कि आर्टिकल 25 घटना की, आर्टिकल 25 ने हर रिलीजन को ये राइट दिया है कि आप अपने धर्म का प्रचार कर सकते, आप अपने धर्म की बात कर सकते, उसकी स्वतंत्रता है। तो जब हमारे कॉन्स्टिट्यूशन ने हमको इजाज़त दिया है, यहाँ तो प्रचार भी नहीं हो रहा है, यहाँ तो सिर्फ एक ये बताया जा रहा है कि अगर आपको इस्लाम के बारे में कोई गलत फहमी है तो आप इस टोल फ्री नंबर के ऊपर आप कॉल करिए और आपके अंदर जो गलत फहमी है इस्लाम के ताल्लुक से आप उसको दूर करिए। और दूसरी बात ये है कि मैंने अभी जब मैं गया इसमें इंक्वायरी किया तो पता ये भी चला कि वो जो है संगठन ने गाड़गे नगर पुलिस को 19/10 को बाकायदा लिखित इंफॉर्मेशन दिए थे कि हम आपके ज्यूरिडिक्शन के अंदर यहाँ पर एक बैनर लगा रहे हैं। तो मुझे नहीं लगता कि ये सिर्फ एक स्टंट है, पॉलिटिकल स्टंट है। ये आगे महानगर पालिका के इलेक्शंस है, इसको ध्यान में रखकर ये हरकतें हो रही है। मैं तो उल्टा ये कहूँगा कि पुलिस ने अब इसके अंदर इन्वेस्टिगेशन करना चाहिए। ये बार बार ये इस तरह के जो लोगों को भड़काने की कोशिश की जा रही है, आखिर में वो कर कौन रहा है, उन पर कारवाई होना चाहिए इसके अंदर। तर रफिक अहमद खान या सामान्य नागरिकांनी रितसर फलक लावल्याचेही सांगितले आहे। मी रफिक अहमद खान आपणास सांगू इच्छितो की अमरावती येथील पंचवटी चौकात येथे एक होर्डिंग्स लावण्यात आलं होतं। त्याच्या मागचा उद्देश हा की जातीय सलोखा निर्माण करणे आणि इस्लामविषयी गैरसमज दूर करणे आणि आपसातील सामंजस्य निर्माण करणे
ह्याच उद्देशाने एक टोल फ्री नंबरची जाहिरात तीच एक होर्डिंग लावण्यात आलं होतं आणि त्याची माहिती पोलीस स्टेशन गाडगेनगरला सुद्धा देण्यात आली होती. अमरावतीत नवीन प्रकारचा उपक्रम सुरू झालाय. विचारा इस्लामिक विषयी. IIC संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या या फलकावर टोल फ्री नंबर देण्यात आलाय, ज्यावर कुणालाही इस्लाम धर्माविषयी माहिती मिळू शकते. संस्थेच्या म्हणण्यानुसार यामागचा उद्देश कोणत्याही धर्माविरुद्ध भावना निर्माण करणे नसून गैरसमज दूर करून योग्य माहिती पोहोचविणे आहे. या फलकाची गाडगेनगर पोलीस स्टेशनकडून विधिवत परवानगी घेण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे. तथापि काही नागरिकांनी मात्र या बोर्डामुळे शहरात अनावश्यक चर्चेला तोंड फुटल्याचं मत व्यक्त केलंय. या प्रकरणात आता काय घडामोडी होतात हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईलच. अमरावती महानगरपालिकेच्या मिशन फ्री फुटपाथ मोहिमेअंतर्गत शहरातील अनधिकृत अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे. मात्र या कारवाईमुळे आता व्यापारी नाराज आहेत. कारण ज्या मार्केटमध्ये कारवाई करण्यात आली आहे तिथे व्यापाऱ्यांचा दावा आहे की हे मार्केट महानगरपालिकेचेच असूनही येथील देखभाल, स्वच्छता आणि सुविधा यांकडे पालिकेचे पूर्ण दुर्लक्ष आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अमरावती महानगरपालिकेच्या वतीने मिशन फ्री फुटपाथ मोहीम राबविली जात आहे. शहरातील विविध भागात पथारीवाले व अनधिकृत अतिक्रमण हटविण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. अशाच कारवाईचा भाग म्हणून गुरुवार 13 नोव्हेंबर रोजी नागपुरी गेट ते वलगाव मार्गावरील टिपू सुलतान मार्केट परिसरात कारवाई करण्यात आली. मात्र सिटी न्यूजने या ठिकाणी असलेल्या काही स्थानिक व्यापाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी गंभीर आरोप केले. त्यांचा दावा आहे की हे मार्केट महानगरपालिकेच्या ताब्यात असलेले असूनही येथील मेंटेनन्स, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा याकडे पूर्ण दुर्लक्ष केले जात आहे. व्यापाऱ्यांनी सांगितले की महानगरपालिका नियमितपणे कर वसुली करते, पण परिसरात स्वच्छतेचा अभाव आहे. कचरा, नाले आणि दुरावस्थेतील रस्त्यांमुळे व्यापारी आणि ग्राहक दोघांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मार्केट में दुकान है चाय चस्का बार, यहाँ पे ये कार्रवाई कर रहे हैं, बिल्कुल ये कार्रवाई कर रहे हैं, इसके हम विरोध में नहीं है. हमने इससे पहले कचरे वालों को बोले यहाँ ना रोजाना कचरे की गाड़ी आती है, ना कोई मेंटेनेंस है. हम पर मंथ महीना मेंटेनेंस भरते हैं. इससे पहले मैंने खुद ने MSCB डिपार्टमेंट को ये हाईमास लाइट की कंप्लेंट किया था, लेकिन MSCB वालों का कहना है ये हमारे अंडर में नहीं है, ये महानगर पालिका में आपको कंप्लेंट करना पड़ेगा. ये यहाँ के जो कॉन्ट्रैक्टर है जिसके हाथ में ये इसका मेंटेनेंस है उसको कंप्लेंट करना पड़ेगा. ये उसके तरफ से बंद है, ना ये हाईमास लाइट चालू है, ना यहाँ पे गाड़ी आती है. मैं मनपा को बोलना चाहता हूँ कि जिस तरह ये कार्रवाई कर रहे हैं उसी तरह इस पर भी आप ध्यान दें, जिसमें पूरी मार्केट में कचरा भरा हुआ है और ना लाइट शुरू है, ना कोई साफ सफाई पर ध्यान है, ना शौचालय साफ है. मैं फिरोज खान, मेरा यहाँ पे शोरूम है, शॉप है. ये कार्रवाई हो रही तो अच्छी बात है, कार्रवाई होना भी चाहिए. लोग बहुत आगे आ गए थे, उसके लिए कोई वो नहीं हमारे को प्रॉब्लम. लेकिन ये जो आप इधर देखो कचरा कितना पड़ा हुआ है, इधर भी कैमरा घुमाओ, यहाँ पे कचरा बहुत है. उसके बाद में जो संडास बाथरूम की जो प्रॉब्लम है यहाँ पर, उस पर भी लोगों ने कब्जा कर लिए. उसके अंदर पार्किंग की प्रॉब्लम, उसके बाद में ये लोग गाड़ियाँ लगा के चले जाते हैं. उसके बाद में स्ट्रीट लाइट पूरे बंद है, मेंटेनेंस का कोई हाल नहीं. मैं परेशान हो गया. अजय लड़का है यहाँ पे, उसको फोन कर करके कि जो मेंटेनेंस वाला है, ऊपर बच्चों का हॉस्पिटल है, उसके ऊपर टावर है, तो ये जैसा बहुत सारी इस पर भी कार्रवाई होना चाहिए, ये बोलना चाहता हूँ. जैसा आप इस पर कार्रवाई कर रहे हैं, जितने अर्जेंट में आप और जितने उत्सुकता से आप कार्रवाई कर रहे तो उतने फास्ट आप ये कचरे पर भी लोड लो ना. हम फोन कर करके परेशान हो गए कि भाई कचरा उठाओ. मतलब गंदगी बहुत है यहाँ पे. एक नंबर के लिए परेशान है. खंबे के पूरे लेटा परेशान. मार्केट है, उस हिसाब से जो आपसे टैक्स ले रहे हैं, हाँ, उस हिसाब से आपको सुविधा नहीं है. विरोध में नहीं, कार्रवाई के विरोध में नहीं. कार्रवाई हो रही बहुत अच्छी बात है, होना भी चाहिए. लेकिन उसके अलावा जैसा ये दूसरी चीजों पे भी कार्रवाई करो ना. संडास बाथरूम पे कब्जा कर लिए, वहाँ पर भी दूसरा ऑफिस बना लिए. काय अब बताओ, इससे ज्यादा गिरी बात क्या हो सकती. तसेच या मार्केटच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत अतिक्रमण झालं असतानाही अतिक्रमण विभाग कोणतीही कारवाई करत नाही, असा सवाल स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनीही उपस्थित केलाय. विरोध है आपको? नहीं, विरोध तो नहीं, अच्छी बात है, करना चाहिए, क्योंकि लोग आगे भी बढ़ गए थे. पर ये जो रोडों पे लोग अपनी बड़ी बड़ी गाड़ी 4 व्हीलर खड़ी कर देते हैं और उस पर मतलब अपने अवैध धंधे कर रहे हैं और मतलब पूरा फुटपाथ कैप्चर करके रखे हैं, तो उस पर भी कार्रवाई होना चाहिए. और पार्किंग की जगह पर बड़ी बड़ी गाड़ियाँ ट्रक कर देते हैं, हमारी दुकानें छूट जाती है और पूरी गंदगी पड़ी है मार्केट के अंदर.
पूरा कचरा वचरा। अतिक्रमण के अंदर ही ना महानगर पालिका का मार्केट है भाई, है ना। महानगर पालिका ने दी बीएसपी जो भी दी 3500 रुपए यहाँ पर किराया जाता। लाइट नहीं, स्ट्रीट लाइट टोटल बंद है, गंदगी पूरी ज्यादा है। और ये जो कार्रवाई हो रही है रोड पर की अतिक्रमण हटा रहे हैं, पूरे गाड़े अंदर आ रहे हैं मार्केट के अंदर, उसकी वजह से ज्यादा गर्दी दिख रही है। अब तुम बोलते शेड हटाने का, शेड हटाओ, लेकिन पहले से होना था इसके अंदर कार्य लिखो ना, नियम क्या है भाई, शेड लगाना है नहीं लगाना है। अब शेड नहीं लगेगा, धूप आएगी तो काम क्या करेगा? किसी का शोरूम है, कोई गरीब आदमी है। जहाँ पे आपके शेड बने हुए हैं वो पादचारियों के लिए रास्ता, ऐसा मनपा का कहना है। मतलब जो बीच में रुकावट कर रहा है उसको रोको तुम। शेड नहीं डालेंगे तो क्या काम क्या करेंगे इसके अंदर? जो इसके शोरूम है वो अंदर ही आता, जिसको बाहर काम करने का उसने क्या काम, धूप में बरसात में क्या करने का। ऊपर दवाखाने दिए तुमने, दवाखाने वाले पूरे कचरा नीचे फेंकते। अभी देखो कितना कचरा साफ करे हमने, पानी के बोतला है और ये बच्चों के वो डायपर वगैरह पूरे उसके ऊपर आते, टीम के ऊपर। मनपा मेंटेनेंस के पैसे पूरे ले रही है, 3500 रुपए पूरा महीना आ रहा है, पूरा महीना सब ले रही मेंटेनेंस, लेकिन मेंटेनेंस कुछ भी नहीं हो रहा है यहाँ के ऊपर। पेशाब के लिए जगह है, औरतें अगर खरीदी करने आ रही है उसने पेशाब को कहा जाना, पूरा सड़ गया पीछे का पेशाब किया ना। जो अतिक्रमण हो रहा है महानगर पालिका के यहाँ से, ये मार्केट ही महानगर पालिका ने बीओटो पे बिल्डरों को दे रखी है। यहाँ के दुकानदार 3500 रुपए महीना बिल्डरों को दे रहे हैं, जिसमें से 300 रुपए महीना मेंटेनेंस का जाता है। पूरे मार्केट में कहीं भी साफ सफाई नहीं है। और दूसरा मुद्दा है, जो उन्होंने पेशाब के लिए जो बनाए थे लैट्रिन बाथरूम, वो उसको भी ताला लगा हुआ है। पूरे मार्केट में सभी को यहाँ पे परेशानी है उसकी। जो इस पे अतिक्रमण की कार्रवाई हो रही है, अतिक्रमण की कार्रवाई सामने अवैध पार्किंग की होनी चाहिए, जो रोड पे पार्किंग लगी हुई है, जबकि ट्रक टर्मिनल महानगर पालिका ने ऑलरेडी बना के दे दी है। जहाँ अतिक्रमण होने को ना, जहाँ कार्रवाई होने को ना अतिक्रमण की, वहाँ कार्रवाई होनी रही है। और इससे कोई तरास नहीं अतिक्रमण का, जो महानगर पालिका कार्रवाई कर रही है। मिशन फ्री फुटपाथ अंतर्गत महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण शहरामध्ये सध्या सर्वच फुटपाथ रिकामे करण्याकरिता कारवाई सुरू आहे। तसेच अमरावती शहरातील वलगाव मार्गावरील जे आहेत टिपू सुलतान मार्केटमध्ये सुद्धा ही कारवाई करण्यात येत आहे। हे संपूर्ण मार्केट जे आहे तर महानगरपालिकेचं सध्या बांधलेलं मार्केट आहे। आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात मार्केट आहे, 150-200 दुकानं सध्या या मार्केटमध्ये जे आहेत आपला व्यवसाय या ठिकाणी नागरिक करत असतात। मात्र या ठिकाणी आता संपूर्ण जे शेड नागरिकांनी अनधिकृतपणे बांधकाम केलेले होते ते महानगरपालिकेच्या वतीने तोडण्यात येत आहे। काही येथील स्थानिक व्यापाऱ्यांशी आम्ही संवाद साधला असता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत महानगरपालिकेकडून कुठल्याच प्रकारचं मेंटेनन्स नसल्याचं यावेळेस आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे। तर कारवाई महानगरपालिका करतं, मात्र संपूर्ण टॅक्स इथे व्यापारी जे आहेत महानगरपालिकेला देतं, मात्र कुठल्याच प्रकारचे जे आहेत त्यावर लक्ष महानगरपालिकेचं नसल्याचा आरोप नागरिकांचा आहे। रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे नागरिक वाहनं पार्किंग करून जातात, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्यावसायिकांना त्रास होतो, त्याकडे महानगरपालिकेचं लक्ष नसल्याचा सुद्धा आरोप या ठिकाणी नागरिकांनी केला आहे। तसेच स्वच्छता असेल किंवा नागरिकांना होणारा यापासून त्रास असेल यावर कुठल्याच प्रकारचं लक्ष जे आहे मनपाचं नाही। आणि जे शेड नागरिकांनी बांधलेले आहेत ते अनधिकृत शेड आहेत ते तोडण्याकरिता जे आहेत महानगरपालिका लगेचच कारवाईला आता या ठिकाणी उतरलेले आहेत। संपूर्ण शेड तोडण्याची या ठिकाणी कारवाई सुरू आहे। महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण जे अनधिकृत शेड येथील व्यापाऱ्यांनी बांधलेले होते ते तोडण्यात आता सुरुवात झाली आहे। मात्र महानगरपालिकेकडून जे टॅक्स वसूल करण्यात येतं ते संपूर्ण जे आहे तर तशा पद्धतीने या ठिकाणी कारवाई सुद्धा करायला हवी। स्वच्छता असेल किंवा नागरिकांना होणारा त्रास असेल याकडे सुद्धा महानगरपालिकेने लक्ष द्यायला हवं असं नागरिकांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन मोहन विश्वकर्मासह मी रोहित कोळे, पाहत रहा सिटी न्यूज अमरावती। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। संपूर्ण महाराष्ट्रात आता कुष्ठरोग निर्मूलनासाठी मोठी मोहीम सुरू होत आहे। 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या काळात ही राज्यव्यापी रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार असून अमरावती जिल्ह्यातही तिची जोरदार तयारी सुरू आहे। या मोहिमेच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समन्वय समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता महापात्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली। या बैठकीत जिल्ह्यातील कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाची सद्यस्थिती आणि आगामी मोहिमेचे सविस्तर नियोजन सादर करण्यात आले।
संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत विशेष कुष्ठरोग रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत आहे। या मोहिमेअंतर्गत प्रत्येक गाव, वस्तीत आणि शहरी भागात आरोग्य पथके घराघरात जाऊन तपासणी करतील। अमरावती जिल्ह्यातील तयारीसाठी जिल्हाधिकारी आशिष एरेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वयक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। बैठकीत डॉक्टर पूनम मोहकार यांनी मोहिमेचे नियोजन सादर केले आणि जिल्ह्यातील सध्याची स्थिती स्पष्ट केली। जिल्हाधिकारी एरेकर यांनी अधिकाऱ्यांना आवाहन केले की कुष्ठरोग्यांना लवकरात लवकर ओळखून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करावेत। मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रांनी सांगितले की कुष्ठरोग हा उपचारयोग्य आजार आहे आणि समाजातून त्याचे उच्चाटन हे प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे। त्यांनी विश्वास व्यक्त केला की जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या समन्वयातून 2027 पर्यंत शून्य संक्रमणाचे उद्दिष्ट नक्कीच साध्य करता येईल। या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण पारिसे तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते। अमरावती जिल्हा प्रशासनाने या मोहिमेला लोकसहभागातून व्यापक यश मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीमध्ये संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये आपण कुष्ठरुग्ण शोध अभियान केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राबवित आहोत। सदर कालावधीमध्ये आपल्या घरोघरी कुष्ठरोग संशयित म्हणून आपली तपासणी करण्यासाठी स्त्री आणि पुरुष स्वयंसेवक आपल्या घरोघरी येतील। तरी सदर कालावधीमध्ये ते लोक आपल्या घरी आल्यावर त्यांना आपली संपूर्ण शारीरिक तपासणी करून घेण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे, जेणेकरून लवकरात लवकर कुष्ठरोगांचा शोध आपण घेऊ शकू, औषधोपचार सुरू करू शकू आणि संसर्गाची साखळी आपल्या अमरावती जिल्ह्यामधून खंडित करू शकू। धन्यवाद। अमरावती जिल्ह्यातील बडनेरा शहरातून एक मोठी आणि गंभीर बातमी समोर येत आहे। जुन्या वैमनस्यातून लग्नाच्या स्वागत समारंभात नवरदेवावर चाकू हल्ला करणाऱ्या 2 आरोपींना अखेर बडनेरा पोलिसांनी अटक केली आहे। 9 नोव्हेंबर रोजी बडनेरा येथील जुनी वस्ती परिसरातील साहिल लॉन येथे हा धक्कादायक प्रकार घडला होता। या प्रकरणात मुख्य आरोपी राघव जितेंद्र बक्षी आणि त्याचा एक सहकारी अशा दोघांना पोलिसांनी अकोला येथून ताब्यात घेतले आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या या घटनेचा सविस्तर तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। नेमकी काय घडली घटना आणि आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी कशी केली कारवाई पाहूया हा विशेष वृत्तांत। ही घटना आहे 9 नोव्हेंबरची। बडनेरा येथील जुनी वस्ती परिसरात असलेल्या साहिल लॉन मध्ये समुद्रे परिवाराच्या वतीने लग्नाचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमात आनंदी वातावरण असताना जुन्या वादातून 2 आरोपींनी नवविवाहित नवरदेव सुजल राम समुद्रे याच्यावर हल्ला केला। मिळालेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी राघव जितेंद्र बक्षी याने जुन्या वैमनस्यातून सुजल समुद्रे याच्यावर चाकू हल्ला केला आणि त्यानंतर त्याचा सहकारी एक विधी संघर्षग्रस्त बालकासह घटनास्थळावरून लगेच फरार झाला। या गंभीर घटनेमुळे स्वागत समारंभात एकच गोंधळ उडाला। जखमी नवरदेवाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध सुरू केला। पोलीस पथकाने जलद गतीने तपास चक्र फिरवून अखेर आरोपी अकोला येथे लपून बसल्याची माहिती त्यांना मिळवली। बडनेरा पोलिसांनी केलेल्या यशस्वी कारवाईत मुख्य आरोपी राघव जितेंद्र बक्षी आणि त्याचा सहकारी असलेल्या विधी संघर्षग्रस्त बालकाला अटक करण्यात आली आहे। बडनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2 दिवसात चाकू हल्ला व हत्येच्या घटनांमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। दिनांक 11/11/25 रोजी रात्री 9:30 वाजता सुजल समुद्रे याच्या लग्नाचा रिसेप्शनचा कार्यक्रम होता। कार्यक्रमामध्ये त्याच्याच ओळखीचा त्याचा मित्र पूर्वीचा त्यांच्यामध्ये काय किरकोळ वाद झाला होता। त्याचा राग मनात धरून राघव जितेंद्र बक्षी वय वर्ष 20 याने त्याच्या पायावर चाकू मारला होता आणि नंतर तो त्याच्या आणखी एका मित्राच्या साहाय्याने 2 व्हीलरवरून तिथून पळून गेला होता। घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल केला होता 586/25 कलम 109(1) BNS प्रमाणे गुन्हा दाखल केला होता। गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपीचा आम्ही शोध घेतला। अकोला येथून आज रोजी दोन्ही आरोपींना
ताब्यात घेण्यात आलेले आहे. पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तसेच माननीय पोलीस आयुक्त श्री अरविंद चाळवे साहेब, माननीय पोलीस उपायुक्त गणेश शिंदे साहेब, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास मुंडकर साहेब यांच्या मार्गदर्शनात तपास केला व सदर आरोपीला आम्ही अटक केलेली आहे. आगामी अचलपूर नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणातून अचलपूरच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाने जोरदार एंट्री केली आहे. नगरपालिकेचे नगराध्यक्षपद महिला सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाल्यानंतर उभाटा पक्षाने राधिका अरुण घोटकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे त्या उमेदवारी मिळवणाऱ्या पहिल्या उमेदवार ठरल्या आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे अचलपूरच्या राजकीय वर्तुळात आता हालचालींना वेग आला आहे. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर. अचलपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाचे मैदान सजू लागले आहे. हे पद महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने अनेक इच्छुकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उभाटा पक्षाने सर्वात आधी आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. राधिका अरुण घोटकर या उभाटा पक्षाच्या अधिकृत उमेदवार असतील. त्यांच्या नावाची घोषणा नुकतीच पक्षाचे नेते अरविंद सावंत आणि उपनेते नितीन देशमुख यांच्यासह स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. राधिका घोटकर यांचे पती अरुण घोटकर हे शहरातील फर्निचर व्यावसायिक असून ते विविध धार्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. 2016च्या निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या सुनीता फिसके यांच्या विजयात अरुण घोटकर यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या याच अनुभवाचा आणि जनसंपर्काचा फायदा राधिका घोटकर यांना होण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की राधिका घोटकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी आणि मनसे अशा विविध पक्षांचा संयुक्त पाठिंबा मिळू शकतो. त्यामुळे अचलपूरची ही निवडणूक अधिकच लक्षवेधी ठरणार आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता विरोधी पक्षांच्या उमेदवाराची घोषणा कधी होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. धामणगाव रेल्वे नगर परिषदेच्या निवडणुकीचे रणशिंगण फुंकले गेले आहे आणि एक मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली आहे. भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी अर्चना अरुण अडसड रोठे यांचे नाव निश्चित केले असून त्यांनी मोठ्या उत्साहात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी धामणगावात रेल्वेत भाजपच्या बाजूने मोठे शक्ती प्रदर्शन झालेत. धामणगाव रेल्वे नगर परिषद निवडणुकीच्या मैदानात आता खऱ्या अर्थाने रंगत येऊ लागली आहे. भाजपने नगराध्यक्ष पदासाठी अर्चना अरुणभाऊ अडसड रोठे यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आणि 13 नोव्हेंबर रोजी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी शहरात भाजप कार्यकर्त्यांनी मोठी पदयात्रा काढली. या पदयात्रेला महिलांसह नागरिक आणि कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमली होती. यामुळे भाजपच्या बाजूने जोरदार शक्ती प्रदर्शन झाले आणि संपूर्ण शहरात निवडणुकीचे वातावरण तापले. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी आमदार प्रताप अडसड, तालुकाध्यक्ष बबलू खैरकार, शहराध्यक्ष दर्शन राठे यांच्यासह नगरपालिकेच्या विविध प्रभागातून उभे असलेले पक्षाचे सर्व उमेदवार आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी एकच ध्येय, विकासमय धामणगाव रेल्वे असा नारा देत नगराध्यक्ष पदासह जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर अर्चना अडसड रोठे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी शहराच्या भविष्यातील विकासाचे आपले विजन स्पष्ट केले. विकासाचा रथ हा असाच पुढे धावत राहणार या शब्दात त्यांनी आपला आत्मविश्वास व्यक्त केला. धामणगाव रेल्वेच्या नागरिकांच्या समस्या सोडवून शहराला एका नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखविला. पक्षाच्या आदेशाने, कार्यकर्त्यांच्या पाठबळाने आणि जनतेच्या आशीर्वादाच्या भरवशावर आज मी इथे आपलं नामांकन अर्ज सादर केलेला आहे आणि त्याच पक्षाने जे आम्हाला तत्व आणि लाईन दिलेली आहे, काम करण्याची जी पद्धत आम्हाला सांगितली आहे, त्याच पद्धतीने पुढे काम करून या धामणगाव नगरीचा विकास अजून गतिशील करू, हे मी माझ्या वतीने आणि जे नगरसेवकांसाठी पक्षाने जे उमेदवार आपल्यासमोर आणणार आहे, जे नामनिर्देश 2 दिवसात भरतील, तर त्या सगळ्यांच्या वतीने मी धामणगाव नगरीच्या प्रत्येक नागरिकाला हा शब्द देते की येणाऱ्या काळात सुद्धा जो मागील 15 वर्षाचा विकास होता त्याच गतीने, किंबहुना त्यापेक्षाही जास्त गतीने आपण धामणगावाचा विकास करू. धन्यवाद. धामणगाव रेल्वेत गुरुवारी झालेल्या या शक्ती प्रदर्शनामुळे भाजपच्या उमेदवाराने निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात आपली ताकद दाखवून दिली आहे. आता इतर पक्षाकडून कोण आव्हान उभं राहतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. काय सांगणार? आज नगर परिषदेच्या निवडणुका लागल्यानंतर आणि प्रोग्राम लागल्यानंतर 10 पासून फॉर्म भरण्याची
परवानगी होती। आज 13 तारखेला हक्काचा फॉर्म आपण इथं भरलेला आहे। सर्व भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, सोबतचे सर्व उमेदवार आणि सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक, आमचे ज्येष्ठ नेते व सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आज फॉर्म भरलेला आहे। आणि या निमित्तानं मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेलाही आवाहन करतो की आमच्या पाठीशी आपले आशीर्वाद जसे आजपर्यंत कायम राहिले तसेच कायम ठेवावे। आणि ही आज सुरुवात झाली आहे। आजपासून 17 पर्यंत 3ही नगर परिषदांचे आमचे सर्व फॉर्म व्यवस्थित भरले जातील आणि या निवडणुकीमध्ये जनता पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर व आमच्या सर्व उमेदवारांवर विश्वास ठेवून आमच्या हाती हे निश्चितपणे सत्ता देतील असा मला विश्वास आहे। कारण ही जनता आता लक्षात आला जनतेला की विकास हा महत्त्वाचा आहे। त्यामुळं आणि आपण विकास करून दाखवलेला आहे। अनेक वर्षापासून रखडलेले सगळे कामं मोठ्या प्रमाणात पूर्णत्वास आले आणि भविष्यात जे राहिलेले कामं आहे ते निश्चितपणे आम्ही करू शकतो हा विश्वास जनतेलाही आहे। आणि आम्हीही त्यांना सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की ज्या पद्धतीनं आजपर्यंत कामं झाले त्यापेक्षा किंबहुना त्यापेक्षा जास्त गतीनं येणाऱ्या काळात सर्व कामं होतील। आणि त्यामुळं एक मोठा विजय या 3ही नगर परिषदांमध्ये आणि आता लगेचच साधारणपणे जिल्हा परिषदा सुद्धा लागतील, पंचायत समित्या लागतील, त्यामध्ये सुद्धा एक चांगला विजय ग्रामीण भागामध्ये सुद्धा आम्हाला मिळेल हा विश्वास व्यक्त करतो। नाशिक त्र्यंबकेश्वर 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात सुरू झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करत सांगितले आहे की या कुंभमेळ्याकरिता केंद्र आणि राज्य सरकार मिळून तब्बल 25,000 कोटी रुपयांची विकास कामं हाती घेतली आहेत। यंदाचा कुंभ विशेष असणार आहे कारण 75 वर्षांनी त्रिखंड योग जुळून आला आहे। या महाकुंभाचा पहिले अमृत स्नान 2 ऑगस्ट 2027 रोजी होणार असून हा पर्व 2028 पर्यंत चालणार आहे। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी प्रशासनाने जय्यत तयारीला सुरुवात केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की केंद्र आणि राज्य सरकार मिळून 25,000 कोटी रुपयांची विकास योजना राबविली जाणार आहे। या कामांमध्ये रस्ते, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सेवा आणि भाविकांसाठी निवास व्यवस्था अशा अनेक गोष्टींचा समावेश असेल। फडणवीस यांनी सांगितले की या कुंभमेळ्याचे 6,000 कोटींच्या कामांचे भूमिपूजन आधीच झाले आहे। त्यांनी पुढे सांगितले की हा कुंभमेळा खास आहे कारण 75 वर्षांनंतर त्रिखंड योग निर्माण झाला आहे आणि गुरु सिंह राशीत प्रवेश करणार आहे। तसेच हा कुंभ 2028 पर्यंत चालेल। पहिलं अमृत स्नान 2 ऑगस्ट 2027 रोजी पार पडेल। प्रयागराजच्या कुंभमेळ्याप्रमाणेच या कुंभमध्येही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सांस्कृतिक जागरणाची चळवळ दिसेल असं फडणवीस म्हणाले। प्रशासकीय यंत्रणा, पोलीस विभाग आणि सर्व संबंधित संस्था या भव्य आयोजनासाठी एकत्रितपणे समन्वयाने काम करीत आहेत। भातकुली तालुक्यातील खारतळेगाव येथे गेल्या 12 ते 15 दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक अक्षरशः वणवण फिरत आहेत। गावाची पाणी योजना बंद आहे आणि ग्रामपंचायतीकडनं साधा पाण्याचा टँकरही पाठवला गेलेला नाही। विहिरीचे खारट पाणी पिण्याची आणि वापरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। आरोग्य धोक्यात आहे परंतु स्थानिक प्रशासन या गंभीर समस्येकडे डोळे झाक करीत आहेत। खारतळे गावाच्या नागरिकांची पाण्याची ही तीव्र समस्या कधी सुटणार पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट। गेले 12 ते 15 दिवस झाले गावातील नळांना पाण्याचा थेंबही आलेला नाही। गावातील पाणी पुरवठा यंत्रणा बंद पडल्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहे। ग्रामपंचायत आणि सरपंचांनी यावर कोणतीही तातडीची उपाययोजना केलेली नाही। नागरिकांना नाईलाजाने विहिरीचे खारट पाणी वापरावे लागत आहे। हे पाणी पिण्यास योग्य नाही। खारट पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढत आहेत। लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाचे आरोग्य धोक्यात आले आहे। सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना वारंवार विनंती करूनही साधे पाण्याचे टँकर देखील गावात पाठवले जात नाहीत। गावाची पाण्याची मशीन बिघडली आहे हे एकच उत्तर उपसरपंचांकडून मिळत आहे, पण दुरुस्तीसाठी किंवा पर्यायी व्यवस्थेसाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत। नागरिकांमध्ये ग्रामपंचायत आणि स्थानिक लोकप्रतिनिधींविरोधात तीव्र संताप आहे। आज कमीत कमी 16 ते 17 दिवसापासून पिण्याची पाण्याची
नळ योजना बंद केलेली आहे. लहान बाळ, बिमाऱ्या, लहान मुलांचे संगोपन, कशामुळे जे मेन हे पाणी, या पाणी असल्यामुळे पाणीच बंद. खार तळेगाववासियांनी काय करावे काय नाही, नळ बंद, विहिरी बंद, पाणी कुठून प्यायचे? आमच्या इथं 15 दिवसापासून नळ बंद आहे. नळ बंद असल्यानंतर त्याचं गावात ग्रामपंचायतचे टँकर वगैरे काहीच नाही. काल रात्री त्यांनी चालू केले. त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलं की बा पाणी स्टॉक सुरक्षित चालू आहे. त्याच्यानंतर काल रात्री अजून ते सांगणारी की मोटर जळलेली आहे. मग या समस्या आम्ही कोणापाशी सांगायच्या? काय सांगितलं हां की आता जर जल एक जीवन आहे. एक दिवसाच्या नंतर तुम्ही पाणी कधी वंचित बंद करू शकत ना. जर तुम्ही पाणी बंद जरी केलं तरी ग्रामपंचायत तुम्हाला टँकर वगैरे काहीतरी एक मटका जरी पाणी तुमच्या घरी पाठवू शकते. पण 8-10 दिवसापासून आमच्या घरी काहीच एक पाण्याचा थेंब नाही. कळू पाणी आम्ही पिऊन राहिलो. नांदेडमध्ये पुन्हा एकदा महसूल विभागाने पहाटे स्फोटक कारवाई केली आहे. अवैध रेती उपसावर रोख लावण्याकरिता महसूलने राबवलेल्या या कारवाईत 4 इंजिन उडवून देण्यात आली आहे, तर 20 तारफ्यांना जाळून नष्ट करण्यात आलं आहे. पहाटे 5 वाजता महसूलचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि रेती माफियांना चक्क झोपेतून हादरा दिलाय. तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली असून महसूल विभागानं पुन्हा एकदा रेती माफियांना इशारा दिला आहे की पुढील वेळी MPDA कायद्याअंतर्गत कठोर कारवाई होणार. नांदेड तालुक्यातील वाहेगाव येथील नदीपात्रात पहाटेच्या सुमारास महसूल विभागानं धडक कारवाई केली. अवैध रेती उपसा सुरू असल्याची माहिती तहसीलदार संजय वारकड यांना मिळताच त्यांनी तात्काळ पथक तयार करून पहाटे छापा टाकला. छाप्यात अवैध उपसासाठी वापरले जाणारे 4 इंजिन आणि 20 तराफे आढळले. महसूल अधिकाऱ्यांनी जिलेटिनच्या मदतीने 4ही इंजिनचा स्फोट घडवून दिला, तर 20 तराफ्यांना जागेवरच जाळण्यात आलं. या कारवाईत अवैध रेती व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. यापुढे अशा प्रकारे अवैध रेती उपसा करणाऱ्यांविरुद्ध MPDA कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा महसूल विभागानं दिलाय. काही दिवसांपूर्वीच अशाच प्रकारे महसूल विभागाने रेती माफियांवर मोठी कारवाई केली होती, तरी देखील त्यांचा धडाका कायम असल्याचं या घटनेवरून स्पष्ट होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या वाहन तपासणीत नांदेड जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. कुंडलवाडी येथे कार्यरत असलेले बैठे पथकाने एका वाहनात तब्बल 21,50,000 रुपयांची रोकड जप्त केली आहे. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होण्याची शक्यता असलेल्या या प्रकरणी पोलीस आता कसून तपास करीत आहेत. पाहूया या घटनेचा सविस्तर वृत्तांत. नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे निवडणूक असलेल्या भागांमध्ये वाहनांच्या तपासणीसाठी ठिकठिकाणी मोठे पथक तैनात करण्यात आले आहेत. बुधवारी सायंकाळी याच तपासणीचा भाग म्हणून कुंडलवाडी नाक्यावर कार्यरत असलेल्या पथकाने एका संशयास्पद वाहनाला थांबविले. या वाहनाची कसून तपासणी केली असता पथकाला मोठी रक्कम आढळून आली. वाहनात 21,50,000 रुपयांची रोकड होती. पथकाने तात्काळ वाहनातील चौघांकडे या रकमेबद्दल चौकशी केली, मात्र हे चौघेही या रकमेच्या स्रोताबाबत किंवा ती कुठे घेऊन जात आहे याबद्दल समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आणि आचारसंहितेचा उल्लंघन होत असल्याचं लक्षात घेऊन बैठे पथकाने ही संपूर्ण रक्कम जप्त केली. या संदर्भात अधिक माहिती देताना नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ही कारवाई झाली असल्याचं स्पष्ट केलं आहे. ही रक्कम कुठून आणली गेली आणि निवडणुकीच्या अनुषंगाने ती कुठे पोहोचवली जात होती याचा कसून तपास आता पोलीस आणि आयकर विभाग करीत आहेत. निवडणुकीच्या काळात होणाऱ्या अवैध व्यवहारांवर प्रशासनाची करडी नजर असल्याचं या कारवाईतून स्पष्ट होतं. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावीद यांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह दादांच्या म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत मोहम्मद जावेद यांनी हा निर्णय घेतला आहे। या प्रवेशामुळे हिमायतनगर नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर नगरपालिकेच्या निवडणूक कार्यक्रम घोषित झालाय। निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे। अशातच काँग्रेस पक्षाला एक मोठा राजकीय हादरा बसलाय। हिमायतनगर नगरपालिकेचे काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष मोहम्मद जावेद यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय। आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत मोहम्मद जावेद यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलाय। नगरपालिका निवडणुकीच्या अगदी तोंडावर जावेद यांनी काँग्रेस सोडल्याने हिमायतनगरमध्ये काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे। जावेद यांनी काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या कार्यपद्धतीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली। या नाराजीमुळेच त्यांनी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मोहम्मद जावेद यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले की आम्ही आता हिमायतनगर नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। मी मोहम्मद जावेद हाजी अब्दुल गनी, मी माजी उपनगर अध्यक्ष होतो 5 वर्ष काळात। याच्या अगोदर मी उपसरपंच होतो। आज याच्या अगोदर मी काँग्रेस पक्षामध्ये होतो आणि काँग्रेस पक्षानं काही कारणामुळे मी आज माझी सगळं टीम आणि सगळं मी राष्ट्रवादी अजितदादाचा आणि चिखलीकर साहेबाला आमची सगळं टीम, निरीक्षक साहेब मोहम्मद खान पठाण, पप्पूभाई जाधव आणि सगळे मिळून जिल्हाध्यक्ष साहेब आणि तालुका अध्यक्ष आमचे वामनराव पाटील वडगावकर, शहर अध्यक्ष सगळे मिळून आम्ही एकजुटीनं मी यांच्या सगळ्याच्या त्यांना सांगण्यावर मी राष्ट्रवादी अजितदादा पक्षामध्ये मी जाहीर प्रवेश केलेला आहो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळं अजितदादा पवारसाहेब आणि तुमचे प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब त्यांचे आम्ही हात मजबूत करण्यासाठी आम्ही सगळेजण एकोपानं काम करून आणि जोमानं काम आम्ही करणार आहोत। काँग्रेस याकरता आहे की बाबा काँग्रेसचा याचं कसं आहे, काँग्रेसमध्ये कसं व्हायला की याच्या अगोदर आम्हाला नगराध्यक्षची ओबीसीची सीट सुटली होती। ते सीट आम्हाला जाणून बुजून आखऱ्या शरणामध्ये त्यांना आमचे इथले माजी आमदार त्यांना आम्हाला डावलून रिपीट ते माणसाला दिले आणि आम्हाला धोका दिले। त्यामुळे आम्ही काय केलं, 2.5 वर्ष त्याचा उठाव केला। त्याच्यामध्ये आमचे 6 काँग्रेसचे नगरसेवक आणि 2 राष्ट्रवादीचे आणि 1 अपक्ष असा आम्ही उठाव करून 2018मध्ये आम्ही शिवसेनाचा नगराध्यक्ष करून उपनगराध्यक्ष राष्ट्रवादीचा स्वभाव म्हणून आम्ही केले। याच्या अगोदर बी आम्ही राष्ट्रवादीमध्येच होते, परंतु शरद पवार साहेबाचे जे होतं तुतारी म्हणून त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटलं की चिखलीकर साहेबांना आम्हाला असं म्हणले त्याच्या काम करण्याची शैली आणि त्यांचे जे टीम आहे ते आम्हाला एकदम चांगले दिसले आणि आम्ही त्यांना काम करू शकता। त्यामुळे आम्ही काय केले की बाबा साहेबाला त्यांचे हात कसं मजबूत करावं आणि अजितदादाचं कसं करावं मजबूत आणि चिखलीकर साहेबाचं कसं मजबूत हात करावं, त्या हिशोबाने आम्ही राष्ट्रवादी घडी त्या हिशोबाने आम्ही आज घडीमध्ये प्रवेश केले आणि घडी बांधली। त्याच्याबद्दल आता जे बी पार्टीने आम्हाला आदेश देईल, आता तर आम्ही पार्टीमध्ये आलेले आहात। राष्ट्रवादी साहेब जे चिखलीकर साहेब आणि जिल्हाध्यक्ष साहेब जे आम्हाला आदेश देईल त्या हिशोबाने आम्ही काम करायला तयार। नांदेडच्या प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधब्याजवळ एक हृदयद्रावक घटना घडली आहे। 5 महिला आणि 2 लहान मुले पाण्याच्या प्रवाहात अडकली आहेत। ही सर्व मंडळी यवतमाळ जिल्ह्यातील एकांबा गावातील असल्याची माहिती मिळत आहे। धबधब्याच्या मध्यभागी गेल्यानंतर वरच्या बंधाऱ्यातून अचानक पाणी सोडण्यात आलं आणि त्यामुळे या महिला अडकल्यात। प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे। ही घटना पुन्हा एकदा पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करते आहे। नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधबा परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे। गुरुवारी दुपारी काही महिला आपल्या कुटुंबासह धबधब्याच्या परिसरात फिरण्यासाठी गेल्या होत्या। दरम्यान पेनगंगा नदीतील वरच्या बांधाऱ्यातून अचानक पाणी सोडण्यात आलं। अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे 5 महिला आणि 2 लहान मुलं धबधब्याच्या मध्यभागी अडकून पडली। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपत्ती व्यवस्थापन दल घटनास्थळी दाखल झाले। पाण्याचा प्रवाह वेगवान असल्यामुळे बचाव कार्य अत्यंत धोकादायक परिस्थितीत पार पडलं। महिलांनी दगडांवर उभं राहत स्वतःचा जीव सावरला असून त्यांच्या सुटकेसाठी दोरी व बोटीच्या सहाय्याने प्रयत्न करण्यात आले। अडकलेल्या महिलांची ओळख
यवतमाळ जिल्ह्यातील एकंबा गावातील असल्याचं समजतंय। प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलंय की पावसाळ्यात अशा धबधब्यांजवळ जाणं टाळावं, कारण कोणत्याही क्षणी पाण्याचा प्रवाह वाढू शकतो। त्यामुळे अशा ठिकाणी जात असताना पर्यटकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। कोणीकडे बी काढ, तिकडे काढ की इकडे काढ। पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात झाला आहे। 2 ट्रक आणि एका कारच्या धडकेत तब्बल 7 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या धडकेनंतर दोन्ही ट्रकांना आग लागली आणि त्या 2 ट्रकच्या मध्ये एक कार अडकली आहे। दृश्य इतकं भीषण होते की संपूर्ण परिसरात आगीचे लोट उठले। या दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झालेत आणि आगीवर नियंत्रण मिळवलंय। पुण्यातील नवले पुलावर गुरुवारी एक हृदयद्रावक अपघात घडला। साताऱ्याच्या दिशेकडून येणारे 2 ट्रक समोरासमोर धडकले आणि त्या दोन्ही ट्रकच्या मध्ये एक कार अडकली। धडकेनंतर काही सेकंदात दोन्ही ट्रकने पेट घेतला। कारच्या आत असलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याची संधी मिळाली नाही आणि या भीषण आगीत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळविले, मात्र ट्रकच्या मधोमध अडकलेली कार पूर्णपणे जळून खाक झाली। या घटनेमुळे पुणे सातारा महामार्ग बंद करण्यात आला असून परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती। दरम्यान दुसरी एक भीषण घटना गोंदियाच्या मुंडीपार भागात घडली। दुरुस्तीसाठी वर्कशॉपमध्ये आणलेली 108 रुग्णवाहिका अचानक पेटली आणि त्यानंतर ऑक्सिजन सिलेंडरचा भीषण स्फोट झाला। स्फोट इतका जोरदार होता की आसपासच्या दुकानांचे आणि घरांचे काच फुटले आणि भिंतींना तडे गेले। या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी रुग्णवाहिका पूर्णपणे जळून खाक झाली आहे। पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली। नागपूर पोलिसांच्या वाहन चोरी विरोधी पथकाने शहरात एक मोठी कारवाई केली आहे। या पथकाने वाहन चोरीच्या एका टोळीचा पर्दाफाश करत तब्बल 13 चोरीची वाहने जप्त केली आहेत आणि शहरातील 12 गंभीर गुन्हे उघडकीस आणले आहेत। या कारवाईत पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून 6,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। कोण आहे हे आरोपी आणि कुठल्या पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत, पाहूया या कारवाईचा सविस्तर रिपोर्ट। नागपूर शहर पोलीस दलाच्या वाहन चोरी विरोधी पथकाला मोठे यश मिळाले। पथकाने विशेष मोहीम राबवून वाहन चोरीच्या एका टोळीचा पर्दाफाश केलाय। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे मुख्य आरोपी ऋषभ श्याम आसोपा याला ताब्यात घेतले। त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपले साथीदार ऋतिक श्याम सुंदर आसोपा आणि अंशुल आशिष रंगारी यांच्यासोबत मिळून शहरभर वाहन चोरल्याची कबुली दिली। या आरोपींकडून पोलिसांनी विविध ठिकाणाहून चोरलेली होंडा कंपनीची 13 दुचाकी वाहने जप्त केली आहेत, ज्यांची किंमत 6,50,000 रुपये इतकी आहे। या कारवाईमुळे नागपुरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असलेले एकूण 12 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। यात तहसील, कळमना, सीताबर्डी, बजाजनगर, लकडगंज, धंतोली, नंदनवन, इमामवाडा आणि जरीपटका या पोलीस ठाण्यांमधील गुन्ह्यांचा समावेश आहे। जप्त केलेल्या मुद्देमालासह सर्व आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी लकडगंज पोलीस ठाण्यात देण्यात आले आहेत। नागपूर पोलिसांच्या या कामगिरीमुळे शहरातील वाहन चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार अशी चर्चा आहे। नाशिक जिल्हा कायद्यांचा बालेकिल्ला आणि या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा निफाड पोलिसांनी दाखवली आपली पोलिसी ताकद। सोनसाखळी चोर सचिन सुदाम ढेपले अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे। फक्त 5 तासांच्या आत आरोपीला पकडून निफाड पोलिसांनी आपली चपळाई सिद्ध केली आहे। नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात ही घटना घडली आहे। तक्रारदार महिला आपल्या घराच्या पाठीमागे पाणी भरत असताना अचानक आरोपीने धाडस करत तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली आणि पळ काढला। घटनेनंतर निफाड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 309(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्र वेगाने फिरू लागली। सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपींची ओळख पटली। त्यांचं नाव सचिन सुदाम ढेपले, राहणार नांदुर्डी, निफाड शिवार असं समोर आलंय। हवालदार अनिल शेरेकर त्यांच्या पथकाने अत्यंत शिथाफीने आरोपीचा माग काढत फक्त 5 तासांच्या आत त्याला जेरबंद केलं।
पोलिसांचा दणका बसताच आरोपी पोपटासारखा बोलू लागला. सदर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं असून न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास निफाड पोलिसांकडून सुरू आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडियावर सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण स्वतःचे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्रावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज, हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.